संतकथा या पुस्तकावर आधारित। संतकथा भगवान गौतम बुद्ध। गौतम बुद्ध यांना कोणकोणत्या नावाने ओळखले जाते? उत्तर: महात्मा बुद्ध, भगवान बुद्ध, सिद्धार्थ आणि शाक्यमुनी। भगवान गौतम बुद्ध यांना कशाचे प्रतीक मानले जाते? उत्तर: शांती व अहिंसेचे। गौतम बुद्धांचा जन्म केव्हा झाला? उत्तर: इसवी सन पूर्व 563। भगवान गौतम बुद्धांचा जन्म कुठे झाला? उत्तर: लुंबिनी, नेपाळ। गौतम बुद्धांच्या वडिलांचे नाव काय होते? उत्तर: शुद्धोधन। गौतम बुद्धांच्या आईचे नाव काय होते? उत्तर: महाराणी महामाया। बुद्ध या शब्दाचा अर्थ काय आहे? उत्तर: आकाशा एवढा प्रचंड ज्ञानी। सिद्धार्थ गौतमाला बुद्ध ही उपाधी कोणी दिली? उत्तर: स्वयंप्रयत्नांनी मिळवली। गौतम बुद्धांचा मृत्यू केव्हा झाला? उत्तर: इसवी सन पूर्व 463। गौतम बुद्धाचा मृत्यू वयाच्या कितव्या वर्षी झाला? उत्तर: 80। गौतम बुद्धांचा मृत्यू कोठे झाला? उत्तर: कुशीनगर, उत्तर प्रदेश। अंगुलीमाल गळ्यामध्ये काय घालत असे? उत्तर: माणसांच्या बोटांची माळ। गौतम बुद्धाला संपवून आपल्या गळ्यातील माळ किती बोटांची करण्याचा विचार अंगुलीमालाचा होता? उत्तर: 100। भगवान बुद्धाने अंगुलीमालाला कोणते काम सांगितले? उत्तर: झाडाची पाने तोडून आणण्याचे। अंगुलीमालाने कोणासमोर शस्त्र खाली टाकले? उत्तर: गौतम बुद्धांसमोर। संतकथा या पुस्तकातील दुसरे संत भगवान महावीर। भगवान महावीर हे कोणत्या धर्माचे तीर्थंकर आहेत? उत्तर: जैन धर्माचे। भगवान महावीरांचे मूळ नाव काय? उत्तर: वर्धमान। भगवान महावीरांचा जन्म केव्हा झाला? उत्तर: इसवी सन पूर्व 566। भगवान महावीरांचा जन्म कोठे झाला? उत्तर: मगध देशात वैशाली नगरीतील कुंडपूर येथे। भगवान महावीरांच्या वडिलांचे नाव काय होते? उत्तर: सिद्धार्थ। भगवान महावीरांच्या आईचे नाव काय होते? उत्तर: त्रिशला। भगवान महावीरांनी कोणाला शांत केले? उत्तर: गजशाळेतील हत्तीला। भगवान महावीरांवर कोणाच्या शिकवणुकीचा परिणाम होता? उत्तर: पार्श्वनाथांच्या। भगवान महावीर हे जैन धर्माचे कितवे तीर्थंकर होते? उत्तर: 24वे। भगवान महावीर आपले नगर सोडून कोणत्या वनात आले? उत्तर: शांतिवन या उपवनात। भगवान महावीर एका चातुर्मासात अस्थिग्राम येथे बरसान गावातील वेशीजवळ कोणत्या मंदिरात थांबले होते? उत्तर: शूलपाणी। भगवान महावीरांना दिव्य ज्ञानाची प्राप्ती केव्हा व कुठे झाली? उत्तर: ध्रुंभिका गावातील ऋतुकुल नदीच्या काठी एका वृक्षाखाली इसवी सन पूर्व 557 दिव्य ज्ञानाची प्राप्ती झाली। जैन धर्मातील पंचव्रत कोणते? अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह। अहिंसा म्हणजे काय? उत्तर: प्राणीमात्राला दुःख न देणे। अस्तेय म्हणजे काय? उत्तर: चोरी न करणे। चूक की बरोबर ते सांगा? अपरिग्रह म्हणजे आपल्या जवळील गरजेपेक्षा जास्त वस्तू दुसऱ्या गरजूंना देणे। उत्तर: बरोबर। ब्रह्मचर्य म्हणजे संयम बाळगणे। उत्तर: बरोबर। महावीरांनी किती वर्ष धर्मप्रसाराचे काम केले? उत्तर: 32 वर्ष। महावीरांचे निर्वाण केव्हा झाले? उत्तर: इसवी सन पूर्व 527।
संत कथेतील तिसरे संत आद्य शंकराचार्य. अद्वैत वेदांताचे तत्वज्ञान हेच खरेखुरे तत्वज्ञान आहे असा कोणाचा विश्वास होता? उत्तर आद्य शंकराचार्यांचा. आद्य शंकराचार्यांचा जन्म कोठे झाला? उत्तर केरळमधील नबुंद्री कुटुंबात कालडी या गावात. शंकराचार्यांनी वयाच्या कितव्या वर्षी चारही वेदात पारंगतता मिळवली? उत्तर 8व्या वर्षी. शंकराचार्यांनी वयाच्या कितव्या वर्षी दर्शनशास्त्राची तयारी पूर्ण केली? उत्तर 12व्या वर्षी. शंकराचार्यांनी आपले प्राथमिक शिक्षण कोठून पूर्ण केले? उत्तर कांची. शंकराचार्यांच्या गुरुचे नाव काय होते? उत्तर मध्य प्रदेश येथील गोविंद गुरु. आद्य शंकराचार्य यांनी कशावरील भाष्य रचनेला सुरुवात केली? उत्तर ब्रह्मसूत्रे, उपनिषदे आणि भगवद्गीता. काशीचे आद्य देवता अन्नपूर्णा देवीजवळ आद्य शंकराचार्यांनी कशाची भिक्षा मागितली? उत्तर हे पार्वती माते, ज्ञान आणि वैराग्य प्राप्त करण्याचे सामर्थ्य तू मला दे. प्रत्येक मनुष्यात एकच ब्रह्मतत्व आहे हे आद्य शंकराचार्यांना कशावरून पटले? उत्तर हीन मानलेल्या जातीतील अस्पृश्य माणसाच्या उपदेशावरून. मंडन मिश्र या पंडिताचा कुठे निवास होता? उत्तर मगध प्रांताच्या उत्तरेला असलेल्या महिष्मती नगरीत. मंडन मिश्र टिंबटिंबचे एकनिष्ठ उपासक होते. उत्तर कर्मकांडाचे. शंकराचार्यांनी टिंबटिंब बरोबर वाद करण्याचे ठरवले. उत्तर मंडन मिश्र. मंडन मिश्राच्या पत्नीचे नाव टिंबटिंब होते. उत्तर उभय भारती. आद्य शंकराचार्य व मंडन मिश्र यांच्या वादात शेवटी पराजय कोणाचा झाला? उत्तर मंडन मिश्राचा. अद्वैतवाद समजून घेण्यासाठी कोणत्या मार्गाची आवश्यकता आहे? उत्तर भक्ती मार्गाची. अद्वैत वेदांताचा प्रचारासाठी आद्य शंकराचार्यांनी भारतभर कोणती 4 पीठे स्थापन केली? नंबर 1 दक्षिण भारतात शृंगेरी मठ. नंबर 2 ओरिसामध्ये गोवर्धन मठ. नंबर 3 द्वारकेत शारदा मठ. नंबर 4 उत्तरेला बद्रिकाश्रमात ज्योतिर्मठ.